अयोध्येतील वातावरण राममय झाल्याचं पाहायला मिळत आहे। अयोध्येमधील प्रत्येक चौकामध्ये मोठमोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली आहे। अयोध्येतील मुख्य आकर्षणाचं केंद्र असलेल्या विना चौकामध्ये एक रांगोळी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते आहे। सांगलीतील एका मराठमोळ्या व्यक्तीनं ही मनमोहक अशी रांगोळी साकारलेली आहे। तर ही रांगोळी देखील आपण पाहतोय नाम की महिमा आहे असं या रांगोळीमधून साकारण्यात आलंय। तर रस्त्यावर अशा प्रकारच्या अनेक रांगोळ्या देखील सध्या अयोध्येमध्ये पाहायला मिळत आहे। प्रत्येक चौकात या सोहळ्याच्या निमित्तानं आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। तर दारोदारी रांगोळ्या देखील साकारल्या जात आहेत। तर महाराष्ट्राची ही रांगोळी देखील आपण पाहतोय। सध्या अयोध्येतील संपूर्ण वातावरण राममय झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर सांगलीमधील एका कलाकाराने ही रांगोळी साकारलेली आहे आणि हीच रांगोळी आता आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आहे। दरम्यान ज्यांनी ही रांगोळी साकारलेली आहे त्यांच्या सोबतच संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। आपण पाहूयात। जशी जवळ येत आहे तसतसा अयोध्येचा माहोल अगदी उत्साहित होत असताना आपल्याला बघायला मिळते। अयोध्येतील प्रत्येक चौकामध्ये तुम्हाला वेगवेगळं काही ना काही बघायला मिळते। ही अशाच पद्धतीची एक रांगोळी आहे, हे नाम की महिमा आहे। अशा पद्धतीची ही रांगोळी अयोध्येतील विना चौकामध्ये काढलेली आहे आणि ही रांगोळी काढणारी व्यक्ती खरं तर महाराष्ट्रीयन आहे। मी येताना बरोबर 2 टनाची रांगोळी घेऊन आलेलो आहे। माझा 2 टन रांगोळी अयोध्येमध्ये काढून पूर्ण अयोध्या रांगोळीमय करण्याचा निर्धार होता आणि तो माझा पूर्णत्वाकडे निघाला आहे याचं मला समाधान आहे। आणि हे सर्व मी माझ्या स्वयंप्रेरणेने आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी माझी 30 वर्षाची कला अर्पित करण्यासाठी मी स्वतःहून तिथून निघून इथंपर्यंत आलेलो आहे। आणि सलग 5 दिवस मी विना चौक, रामघाट परिसरानंतर हनुमान टेकडी, राम मंदिर परिसराच्या समोर तसंच जिथं मला रिकामी जागा भेटेल तिथं मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण राम नाम घेतल्यामुळे तर हे सर्व साध्य झालेलं आहे आणि सर्वांनी खरंच 22 जानेवारी रोजी चं वातावरण राममय करणं गरजेचं आहे। आणि यासाठी मी सर्वांना हा नाचतेला मोर काढला आहे। जसा मोर नाचतो तसा कणाकणात भगवंत आहे आणि त्या पद्धतीने सर्वांनी त्या पद्धतीनं 22 जानेवारी रोजीचा दिवस आपल्या 500 वर्षांनंतर आलेल्या आपल्या पिढीला आपल्या नजरेसमोर बघायला मिळणारा हा सोहळा आहे आणि तो खरंच अनुभवणं गरजेचं आहे। हा संदेश मी देऊ इच्छितो। कॅमेरामन राजू गौतम सह मी प्रमोद जगताप, साम टी न्यूज, अयोध्या।